नमस्कार. नमस्कार. आशाताई बुचके यांचं जुन्नर तालुक्यातील समाजकार्य राजकारण पाहता ते कधी काम करत असताना हा आपला परका असा विचार करत नाही. सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू झालेली आहे की आशाताई बुचके यांना बिनविरोध निवडून द्यावं. त्यांचं काम पाहता तुम्ही एक जबाबदार पर्सन आहात, तालुक्यातील कारखान्याचे अध्यक्ष आहात, एका पक्षाचे पण युवा नेते आहात. काय तुम्हाला वाटतं त्यामध्ये तुमचं होत काय? हा, खरं तर नक्कीच मला असं वाटतं. बरेच दिवसापासून मी बघतोय सोशल मीडियावरती चर्चा होत आहेत, अनेक बातम्या असतील किंवा फोटो असेल, कॅप्शन असेल, त्याच्या खाली कमेंट येत आहेत का आशाताईंना बिनविरोध द्या, आशाताईंना बिनविरोध द्या म्हणून. तर नक्कीच मला असं वाटतं का ठीक आहे, पक्ष वेगळे वेगळे असतात, प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात, पण आपल्या जुन्नर तालुक्याची एक संस्कृती पण आहे. आता एकंदरीत जर बघत जर आला असाल तर ताईंनी कितीतरी वर्ष झाले या जुन्नर तालुक्याच्या राजकारणामध्ये जिल्हा परिषद म्हणून. मला असं वाटतं का आता ते 5व्यांदा निवडणूक लढवतायत की. तर आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यातील प्रत्येक, मग तो काही फक्त जिल्हा परिषद पुरता गट आहे असं नाही, परंतु जिल्हा परिषद गटाच्या पलीकडे जाऊन सुद्धा त्यांनी जुन्नर तालुक्यातील प्रत्येक गावागावामध्ये जाऊन त्या ठिकाणी विकासाची कामं केली, माणसं जोडली. प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये आणि अडचणीच्या काळामध्ये ताई त्या ठिकाणी उभे राहिल्या. माझ्यासारख्याला सुद्धा मार्गदर्शन करायचं काम खरं तर निवृत्ती शेठ शेरकर असतील, सोपन शेठ शेरकर असेल, यांच्या निधनानंतर माझ्यासारख्याला सुद्धा मार्गदर्शन करायचं काम ताईंनी सातत्याने त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि विधानसभेच्या नुकत्याच निवडणुका पार पडल्या, आपल्याला सगळ्यांना त्याच्या कल्पना आहे. ताई पण विधानसभेला निवडणुकीला उभ्या होत्या. हे जरी काही असलं तरी तालुक्याची संस्कृती संस्कार या लक्षात घेता, ताईंची तब्येतीची लक्षात घेता, ताई आता आपल्या परत घरच्या मतदारसंघामध्ये उभे राहायला त्या ठिकाणी आलेले आहे. माझ्या माहितीप्रमाणे नाही म्हटलं तरी ताई आता ह्या शेवटची निवडणूक या जिल्हा परिषदेची त्या ठिकाणी लढणार आहे. तर मला असं वाटतं का एक तालुक्यातली एक ज्येष्ठ स्त्री म्हणून, त्यांनी आतापर्यंत केलेलं कार्य म्हणून सगळ्यांनी त्यांना बिनविरोध द्यायला काही अडचण नाहीये. आणि त्याच्यासाठी माझं सगळ्यांना सहकार्य असणार आहे. प्रत्येकाचे जे उमेदवार आहेत तर त्यांचं जर एज मर्यादा जर बघितली तर अजून सुद्धा पदं येतील, निवडणुका येतील, जातील, सगळ्या गोष्टी होतील. परंतु आज जर तुम्ही ताईंसाठी जर सगळ्या गोष्टी जर सगळ्यांनी करायच्या जर ठरवल्या तर ताई बिनविरोध त्या जिल्हा परिषदेतून निवडून येतील आणि त्यांच्याबरोबर त्यांचे असलेले 2 सहकारी सुद्धा बिनविरोध निवडून जातील. तर होऊ शकतं. इतर राजकीय पक्षांना काय विनंती कराल? अतुल शेठ तुमचे मित्र आहे, शरदताई तुमचे मित्र आहेत, गुलाब शेठ पारखे किंवा माऊली सगळे तुमचे मित्र आहेत, सगळ्यांना काय आवाहन कराल, काय विनंती कराल? नाही, माझी विनंती म्हणजे बघा, प्रत्येकाला प्रत्येकाच्या पक्षाचं धोरण किंवा पक्षाचे आदेश, पक्ष टिकवणं, कार्यकर्ते टिकवणं, या सगळ्या गोष्टी आहेत. पण हे जरी असलं तरी पण ते एकमेकाची चर्चा करून या गोष्टी ठरवू शकतात की कुठला किंवा एकत्र येऊ पण शकतात. सगळे पक्ष एकत्र येऊन जरी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या जागा वाटून जरी घेतल्या तरी पण मला असं वाटतं की या तालुक्यामध्ये एक चांगला संदेश जाऊ शकतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.